नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी बनवणार आहे एक सुंदर हँडबॅग 2 झिपरची. बघा, ह्याच्यामध्ये ना माझ्याकडे ना असंच ब्लाऊज पीस होता एक, तर त्या पिसापासून मी हँडबॅग बनवणार आहे. तर त्याची रुंदी आहे बघा 16 इंच आणि उंची 12 इंच आहे आणि मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे. बघा, डबल फोल्ड आहे. तर असा 16 बाय 12चा मी एक पीस घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये ना मी एक गोणी घेते. तर त्याच मापाची मी गोणी पण कट करून घेतलेली आहे आणि आता हे कापड त्याच्यावरून ठेवून आणि हे सर्व बाजूने आता त्याला स्टिच करून घ्यायचं आहे, क्विल्ट करून घ्यायचं आहे. मी मध्ये पण त्याला आडव्या उभ्या शिलाई मारून घेणार आहे. तर बघा, या प्रकारे ठेवून आता स्टिच करून क्विल्ट करून घ्यायचा आहे हा पीस. बघा, मी पीस क्विल्ट करून घेतलेला आहे आणि आता याला आपण एक वरचं पॉकेट बनवणार आहोत. तर वरचं पॉकेट बनवण्यासाठी बघा, कोणती एक साईड घ्यायची आणि तिकडच्या साईडने 3 इंच असं मार्क करायचं आहे. 3 इंचावर आपण वरचं पॉकेट देणार आहोत त्याला. तर 3 इंच असं मार्क करून घेऊया. सुंदर अशी हँडबॅग बघा याच्यापासून तयार होती. तुमच्याकडेही असे डिझाईनचे पीस पडलेले असतील तर यापासून तुम्ही अशाच या प्रकारे बॅग बनवू शकता. याच्यामध्ये तुम्ही साईज छोटी मोठी पण करू शकता अजून. तर या प्रकारे मी 3-3 इंचावर मार्क करून घेते आणि आता इथे सरळ कट करून घेऊया आता याच्यावर. आणि आता याला मी ना पूर्ण झिप नाही लावणार आहे. तर दोन्ही साईडने आपण 3-3 इंचाचे छोटे छोटे झिपला आपण अटॅच करणार आहोत कापड आणि मधोमध झिप ठेवणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते बघा, एकदा हे कट करून घेऊया. आता या प्रकारे मी कट करून घेते. ब्लाऊज पीसचा असा छान असा आपण उपयोग करू शकतो. बघा, या प्रकारे आता मी कट करून घेतलेला आहे आणि आता बघा मी झिप दाखवते. आणि आता हे छोटे छोटे साईडने आपल्याला 3-3 इंचाचे असे जोड द्यायचे आहेत. दोन्ही साईडने 3-3 इंचाचे आणि मधोमध मग जेवढी झिप येईल तेवढी ठेवायची आहे. आता हे बघा, हे कसं अटॅच करायचं, ही सरळ उलटी बाजू वरून ठेवायची त्याची आणि दोन्ही पीस असे एक खालून एक वरून झिपच्या ठेवून इथे असं बरोबर त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि मग साईडनी पण त्याला स्टिच करून घ्यायचं आणि उरलेलं जे काही एक्स्ट्राचं असेल ते कट करून घ्यायचं आणि झिपच्या मापाचंच आपल्याला ते पट्ट्या ठेवायच्या आहेत तेवढ्या. तर मी आता हे जोडून घेते दोन्हीही साईडने. बघा, या प्रकारे आता आपली झिप येईल. हे बघा, मी आता झिप तयार करून घेतलेली आहे. या प्रकारे मी स्टिच करून घेतलेलं आहे ते. आणि आता अशी उलटी झिप ठेवायची त्याच्यावर आणि असं स्टिच करून घ्यायचं आहे त्याला. स्टिच करून त्याच्यावर आता मी दाबटीप देऊन घेते. बघा, दाबटीप देऊन झालेली आहे. आता हा दुसरा जो वरचा आपण जो कापलेला तुकडा होता ना, तो पण यावर असाच उलटा ठेवायचा आहे आणि याला पण स्टिच करून याला पण दाबटीप देऊन घेऊया. बघा, या प्रकारे दाबटीप देऊन घेऊया. आता याला जे पॉकेट आपण बनवलं होतं म्हणजे झिप लावली होती, आता त्याला आतून एक कपडा लावूया पॉकेटसाठी. तर याच्यासाठी बघा, याची उंची मी घेतलेली आहे 11 इंच आणि रुंदी आपली जेवढी बॅगची रुंदी असेल तेवढी रुंदी घ्यायची. आणि आता याला एक साईड मी खालून फोल्ड करून घेते. बघा, या प्रकारे असं फोल्ड करून घ्यायचे आणि मग याला असं स्टिच करून घ्यायचे सर्व बाजूंनी. या प्रकारे ठेवून आणि सगळीकडून स्टिच करून घ्यायचं आहे चारही बाजू त्याच्या. बघा,
स्टिच करून झालेलं आहे आणि आता आपलं हे पॉकेट तयार झालेलं आहे. या प्रकारे आता आपले एक पॉकेट तर तयार झालेलं आहे. आता आपल्याला याला बेल्ट लागेल लावायला. तर बेल्टसाठी बघा मी अशा 2 पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. तर याची लांबी रुंदी सांगते मी तुम्हाला किती आहे. तर उंची आहे याची 18 इंच आणि रुंदी आहे याची 3 इंच. 18/3 अशा 2 पट्ट्या घेतलेल्या आहे. आणि आता त्याला एक कडकपणा यावा, लूज पडू नये म्हणून मी गोणीच्याच छोट्या छोट्या 2 स्ट्रॅप काढलेल्या आहेत, 1-1 इंचाच्या साधारण. आणि आता त्या अशा मधोमध ठेवून दोन्ही साईडने त्याला फोल्ड करून आणि आता आपण त्याचा बेल्ट बनवूया. बघा या प्रकारे फोल्ड करून आणि दोन्हीही साईडने त्याला स्टिच करून घ्यायचे. आता आपलं बेल्ट तयार होते. बेल्ट आपले तयार झालेले आहे. आता काय करायचे, बॅगचं मधोमध बरोबर सेंटर काढायचं आहे. सेंटर पॉईंट काढून घेऊया बरोबर. आणि सेंटर पॉईंटपासून दोन्हीही साईडने आपण 3-3 इंच असं मार्क करूया. बघा सेंटर काढलेलं आहे. आता ह्या सेंटरपासून त्या साईडनी 3 इंच आणि ह्या साईडनी पण 3 इंच असं 3-3 इंचावर आता आपण मार्क करून घेऊया आणि त्याच्यावर बेल्ट स्टिच करायचं आहे. तर या प्रकारे बघा बेल्ट आता मी स्टिच करून घेते आणि जसा इकडे स्टिच केला तसंच त्या साईडनी पण स्टिच करून घेते. मी दोन्ही साईडनी अशी बेल्ट स्टिच करून घेते. बघा बेल्ट लावून झालेला आहे आपला. आता काय करायचं आहे, आता याच्यावरती झिप ठेवायची उलटी आणि त्याच्यावरून आता मी एक अस्तर घेतलेलं आहे त्याच मापाचं, बॅगीच्याच मापाचं. तर आता हे अस्तर असं झिपच्या वरून ठेवायचे आणि याला इथे असं स्टिच करून घ्यायचे. आता या प्रकारे बघा स्टिच करून घेतलेलं आहे. आता याला हे अस्तर असं पलटवून घेऊया. याने काय होईल की आतले दोरे वगैरे पण निघणार नाही आणि फिनिशिंग पण छान येईल. तर आता हे स्टिच करून घेतलेलं आहे. आता वरून आपण त्याला दाबटीप देऊया. आता दाबटीप देऊन झालेली आहे बघा. आता हा दुसरा खालचा जो पार्ट आहे ना तो आपण त्यावर ठेवूया. बेल्ट व्यवस्थित आतमध्ये टाकून घ्यायचे आणि हा वरून ठेवायचा पार्ट आणि अस्तर खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे. त्याला असं अस्तर खालून फोल्ड करून घ्यायचं आणि याला पण इथे स्टिच करून घ्यायचे व्यवस्थित असं पकडून, कुठे मागे पुढे व्हायला नको. आणि आता हे तीनही जे पार्ट आहे ना तर आपण व्यवस्थित असे स्टिच करून घेऊया. आता इथून आपण ही झिप ओपन करून घेऊ. आता या प्रकारे ओपन करून घेतलेली आहे. आता इकडच्या साईडने पण आपण त्याच्यावर दाबटीप देऊन घेऊया. बघा ह्याच्यावर पण मी दाबटीप देऊन घेते आणि आता दाबटीप देऊन घेऊन मी त्यात रनर पण ओवून घेतलेला आहे. आता याला असं पलटवून घेऊया. याला पलटवून घ्यायचं व्यवस्थित आणि मग दोन्ही साईडने आपण त्याला स्टिच करून घेऊ. दोन्ही साईड त्याच्या एकदा स्टिच करून घेऊया. बघा या प्रकारे स्टिच करून घेते मी. आणि आता आपण त्याला बॉक्स देऊया खालचे. तर आता बॉक्स द्यायला बघा मी आता 2-2 इंचावर मार्क करते. तर 2 इंच आपण कसं मार्क करणार आहोत, जी आपण शिलाई दिलेली आहे त्या शिलाई सोडून आतमध्ये 2 इंच घ्यायचं आहे. शिलाईपासून आतमध्ये 2 इंच असं मार्क करायचं आहे आणि असं एक बॉक्स तयार करून घेऊया. ह्या पण साईडने आणि त्या पण साईडने दोन्ही साईडने सेम असे बॉक्स तयार करून घेऊया आणि ते कट करून घेऊया. बघा या प्रकारे मी आता कट करून घेतलेले आहे.
आता याला असं बरोबर मधून त्यांचे दोन्ही कोपरे पकडायचे आणि हा जो मधला पॉईंट आला पाहिजे सरळ आणि असं स्टिच करून घेऊया. आता दोन्ही बाजू मी स्टिच करून घेते. बघा स्टिच करून घेतलेलं आहे. आता वाटलंच तर तुम्ही याला रफ एजेस पण याचे फिनिश करू शकता. आता आपण बॅग ओपन करून घेऊया. आता या प्रकारे ओपन करून घेतली ना बॅग, तर बघा सुंदर अशी बॅग आता आपली तयार झालेली आहे. व्यवस्थित आता तिचे कानेकोपरे व्यवस्थित आपण बाहेर काढून घेऊया. या प्रकारे आता कोपरे आपण व्यवस्थित कानेकोपरे काढून घेऊन आणि आता आपली बघा बॅग तयार झालेली आहे. तर किती सुंदर अशी बॅग आपली तयार झाली बघा. तर बॅग तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर घरातून पडलेल्या आपल्या छान पिसापासून आपण एक बॅग तयार करू शकतो. बघा बॅग आपली बनून तयार झालेली आहे आणि किती सुंदर अशी बॅग आपली दिसते बघा. बाहेर थोडंसं कुठं जायचं असलं तर आपण अशी हँडबॅग हातामध्ये घेऊन जाऊ शकतो. याच्यामध्ये असं सामानही आपलं व्यवस्थित बसू शकतं. तर या प्रकारे बॅग बनून तयार झालेली आहे आपली. तुम्ही या प्रकारे बॅग बनवू शकता. साडीतला पीस उरलेला असला त्यापासूनही बनवता येतात किंवा असे पीस आपल्याकडे पडलेले असले त्यापासूनही बनवू शकतो आपण.